पालघर मनोर मार्गावरील चहाडे पोलीस चौकीच्या पुढे वाघोबा खिंडीकडील बाजूला ट्रकचा टायर फुटल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक सकाळी 11:30 पासून ते 3:30 वाजेपर्यंत ठप्प झाली होती। या मार्गावरील वाहतूक तब्बल 3 ते 4 तास ठप्प झाल्याने वाहन चालकांचे हाल झाले। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पालघरला येण्यासाठी मनोरपर्यंत जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। या ट्रकचा टायर फुटला। ट्रकमध्ये अवजड सामान असल्याने ट्रक रस्त्यावरून बाजूला काढण्यास अडचण निर्माण होत होती। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झालाय। 2 ते 2:15च्या दरम्यान तेथे पालघर पोलीस ठाण्याचे अंमलदार पोहोचल्याने वाहन चालकांनी सांगितले। ट्रक बाजूला घेण्यासाठी दुपारी 2:30 नंतर हालचाल सुरू झाली। इतका वेळ भर पावसात वाहनांमध्ये बसण्याची स्थिती अनेक वाहन चालकांवर ओढावली। वेळेत हा ट्रक हलवण्यात आला असता तर प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला नसता, अशा भावना वाहन चालकांनी बोलताना व्यक्त केल्या। ट्रकला बाजूला करण्यासाठी मनोर पोलिसांनी घटनास्थळी केन पाठवली, मात्र दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाल्याने क्रेन पोहोचण्यास अडचण झाली। अखेर दुपारी 2:30 वाजता सुमारास क्रेन घटनास्थळी पोहोचली। यामुळे तब्बल 4 तास वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांकडून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक होते, मात्र कोणतेच प्रयत्न केले नसल्याने वाहतूक चालकांमधून संताप व्यक्त होतोय। भर पावसात वाहनांमध्ये अडकून पडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।